आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर शहरातील सुविधांची पाहणी बुलेटवरून फिरून केली। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथील पत्राशेड जवळील रिद्धी सिद्धी दर्शन रांग, वाळवंट, मंदिर परिसर आणि भक्तिसागर या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आतापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे। गर्दीमध्ये VIP वाहनांचा ताफा नको म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरून पाहणी केली। यावेळी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी पालकमंत्री गोरे यांनी संवाद साधला आणि प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांविषयी विचारपूस केली। दर्शन रांगेतील भाविकांनी प्रशासनानं केलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केलं। पालकमंत्री गोरे म्हणाले की गेल्या 1.5 महिन्यांपासून प्रशासनानं आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत। केलेल्या कामाबद्दल आपण समाधानी असून इथं येणाऱ्या वारकरी भाविकांचं उत्साहानं स्वागत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे हे शासकीय विश्रामगृह ते पत्राशेड येथील दर्शन रांगेपर्यंत स्वतः बुलेट घेऊन दर्शन रांगेच्या पाहणीसाठी आले। पाठीमागे जिल्हाधिकारी S कार्तिकेयन होते, तर दर्शन रांग ते वाळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी बुलेट चालवली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत अन्नदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे हे दर्शन रांगेची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी स्वतः दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या खिचडीचं वाटप केलं। यावेळी जिल्हाधिकारी S कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित ठिकाणचे स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते।